हॅलो, आयोजकांना सूचना, या सामन्यासाठी नवीन चेंडू पुरवायचे आहेत कारण हा पहिल्या फेरीतील तिसरा सामना आहे. परंतु संघ उशिरा आल्यामुळे आपण हा सामना थोडा लेट खेळवलाय. ममदापूरवाडी विपक्ष हेदुटणे ज्या वेळेस आपण पाहू शकाल फलंदाजी करेल हेदुटणे संघ आणि गोलंदाजी करेल ममदापूरवाडी संघ, त्यावेळेस फक्त हेदुटणे संघ ज्या वेळेस आपण पाहू शकाल बॅटिंगला येईल नेक्स्ट सत्रात, त्यावेळेस ममदापूरवाडी गोलंदाजी येईल, त्यावेळेस फक्त पहिले षटक हे 4 चेंडूचा असेल. सामना 4 षटकाचा आहे. सर्व दोन्ही संघाने लक्ष द्या. धोत्रेवाडी संघाचा कर्णधार आयोजकांकडे संपर्क साधायचा आहे. तसेच रामाचीवाडी संघाचा कॅप्टन आपण सुद्धा आयोजकांशी संपर्क साधा. सलामीची जोडी आपण पाहतोय ममदापूर संघाकडून दीपक आणि प्रवीण. गोलंदाजी मार्कवर हेदुटणे संघाकडून पिवनचं षटक हाताळतोय अक्षय. यावेळेस पहिला चेंडू चांगला होता, तिथे फलंदाजाला अंदाज घेता आला नाही आणि डॉट बॉल. स्ट्रायकिंगला प्रवीण, नॉन स्ट्राईकला ममदापूर संघाचा सर्वात घातक फलंदाज आपण पाहू शकाल दीपक. पुन्हा एकदा अक्षय राऊंड द विकेटने. यावेळेस फटका चांगला आहे, तिथे डीपला क्षेत्ररक्षण, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक सिंगल कंप्लीट आणि या सिंगलने इथे ममदापूर संघाचं खातं ओपन होतंय. आणि आता स्ट्राईक एंडला एक हार्ड हिटर फलंदाज आपण पाहू शकाल दीपक निरगुडा. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर अक्षय. यावेळेस फटका तिथे चांगला आहे, गॅप आहे आणि धावा येतात 4 आणि चौकार येतोय. या 4 धाबेने धावफलक पुढे जात असताना आपण पाहतोय टोटल 5 धाबा. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते दीपक निरगुडा. ती क्षमता या फलंदाजाकडे. एक स्टार खेळाडू आहे ममदापूर संघाचा आणि स्ट्राईक एंडवर पती दीपक. यावेळेस स्लॉट मध्ये तसा तिथे क्षेत्ररक्षक उपस्थित. जबरदस्त झेल पकडलाय, झेल संपवला इथे दीपक निरगुडाचा खेळ. फलंदाज बाद. हॅलो, दीपक बाद होतोय. नवीन फलंदाज प्रवीण. दोन्ही एकाच नावाचे खेळाडू. नवीन फलंदाज आहे प्रवीण निरगुडा आणि सलामीचा फलंदाज आहे प्रवीण दरवडा. दोन्ही एकाच नावाचे खेळाडू ममदापूर संघासाठी खेळत असताना गोलंदाज अक्षय पुन्हा एकदा. यावेळेस फटका चांगला आहे, तिथे क्षेत्ररक्षक वायडिश लॉंगॉनला उपस्थित. एक धाव कंप्लीट आणि एका धावेने ममदापूर संघाची टोटल पुढे जात असताना पहिल्या सत्रात बॅटिंग करत असताना 1 गडी बाद 6 धावा. पुन्हा एकदा आपण पाहतोय अक्षय गोलंदाजी ट्रॅकवरती ओव्हर द विकेटने. यावेळेस जसा आला स्लॉट वरती तसा पाठवलाय तिथे पार्किंग लॉट मध्ये. बिग हिट, लांबलचक षटकार.
गोलंदाजी ट्रॅकवरती येतोय बादल. कमबॅक करावं लागेल हेदूटने पनवेल संघाला, कारण दूरवरचा प्रवास करून या स्पर्धेमध्ये हजेरी लावले. कमबॅक करावं लागेल आपल्या संघासाठी. समोर मात्र त्यांच्या याच परिसरातील संघ खेळतोय ममदापूर. फुल टॉस वरती काय फटका, प्रॉपर एबी डिव्हिलियर्स स्टाईल मध्ये चेंडूला फेकून देतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या पलीकडे हा षटकार. थँक्यू डीजे मास्टर. काय फलंदाजी करतोय हा फलंदाज प्रवीण. जबरदस्त बॅटिंग, फुलटॉस वरती आक्रमक फटका आणि या षटकाराने ममदापूर संघाची टोटल धावफलकावरती तब्बल गोळीच्या वेगाने जात असताना 18 धावा. पुन्हा एकदा बादल ओव्हर द विकेटने. पुन्हा एकदा पॉइंट वरून प्रॉपर केल राहुल स्टाईल मध्ये कटचा देखना फटका, चेंडू सीमा पार, बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा. बॅटिंग पाहायला मिळते प्रवीणच्या माध्यमातून. या चौकाराने ममदापूर संघाची टोटल स्कोअर कार्डवरती 1 गडी बाद 22. चांगली बॅटिंग पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये कडक उन्हामध्ये. यावेळेस पुन्हा एकदा फटका, गॅप मध्ये कव्हर मधून चेंडू गोळीच्या वेगाने बाउंड्री लाईनच्या पलीकडे. प्रवीण ऑन द फायर, सलग दुसरा चौकार. टीम ममदापूर संघाची टोटल 26 धावा. दोन्ही एकाच नावाचे फलंदाज. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय प्रवीण निरगुडा, नॉन स्ट्राईकला प्रवीण दरवडा. प्रवीण निरगुडा मात्र काय बॅटिंग करतोय, कमालीची बॅटिंग. पुन्हा एकदा फटका चांगला आहे तिथे, डीप कव्हरला ढकलून देतोय. एक्स्ट्रा कव्हरला शतरक्षक आला. 1 धाव कंप्लीट आणि या एका धावेने ममदापूर संघाची टोटल पुढे जात असताना आपण पाहतोय धावफलकावरती 27 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. वेळेस आपण पाहू शकाल फटका चांगला आहे. वायडिश लॉंग ऑफला शतरक्षक आलाय, चेंडूपर्यंत पोहोचतोय तोपर्यंत इथे 1 धाव कंप्लीट. एका धावेने मात्र धावफलक पुढे जात असताना ममदापूर संघाची टोटल 28 धावा 1 गडी बाद. चांगली बॅटिंग पाहायला मिळते कारण सामना 4 षटकाचा आहे आणि त्या 4 षटकाच्या सामन्यामध्ये कुठेतरी 40+ धावा करणं गरजेचं असेल, ती फटकेबाजी पाहायला मिळते. यावेळेस समोर पुन्हा एकदा चांगला फटका, वायडिश लॉंग ऑफला शतरक्षक पोहोचतोय चेंडूवरती तोपर्यंत अवघी 1च धाव आणि या एका धावेने दुसऱ्या षटकाचा खेळ संपलाय. मैदानाच्या आतमध्ये पहिल्या डावात बॅटिंग करत असताना ममदापूर संघाची टोटल 1 गडी बाद 29.
इथे फटका चांगला आहे, पॉइंटला क्षेत्ररक्षक आलाय, दुसरीसाठी कॉल आहे. तिथे 2 धावा मात्र चित्त्याच्या चपळाईने दोन्ही फलंदाज करतायत. 2 धावा कंप्लीट. या 2 धावेने ममदापूर संघाची टोटल धावफलकावरती एक गडी बाद आपण पाहतोय. 31 धावा. गोलंदाजी मार्कवर हेदुटने पनवेल संघाकडून जीवन येतोय. तिसरं षटक हाताळण्यासाठी ओव्हर द विकेटने येतोय गोलंदाजी ट्रॅकवरती. दोन्ही फलंदाज एकाच नावाचे आपण पाहू शकाल, प्रवीण निरगुडा आणि प्रवीण दरवडा अशी जोडी खेळते. पहिला गडी जरी लवकर बाद झालाय, परंतु चांगली पार्टनरशिप या दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला मिळते टीम ममदापूर संघासाठी. यावेळेस पुन्हा एकदा फटका चांगला आहे, गॅपमध्ये वाईडिश काहू कॉर्नरला क्षेत्ररक्षक आलाय. तिथे चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. अवघी एकच धाव आणि या एका धावेने धावफलक पुढे जात असताना आपण पाहतोय 32 धावा. आणि आज नक्कीच चॅम्पियन ट्रॉफीची फायनल मॅच सुद्धा आहे, भारत विपक्ष न्यूझीलंड. यावेळेस स्लोअर वन चेंडू कमबॅक करतोय इथे गोलंदाज जीवन आणि हा फेकला इथे डॉट बॉल. आज मात्र प्रेक्षक वर्गाचं भारत न्यूझीलंड सामन्यामध्ये सुद्धा भरपूर लक्ष असेल. यावेळेस फटका पचलाय, परंतु तिथे गॅपमध्ये पडतोय चेंडू, नंतर टर्न घेतो तिथे आणि तिथे 2 धावा सहजगत्या कंप्लीट. दोन्ही फलंदाजाची चांगली रनिंग बिटवीन द पाहायला मिळते. या 2 धावेने धावफलक पुढे जाते. 34 धावा. 2 षटकामध्ये चांगली धावा होती. या ओव्हरमध्ये कुठेतरी कमबॅक केलंय हेदुटनं पनवेल संघाला आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर जीवन. शॉर्टअपलेनचा चेंडू प्रॉपर सेवाग स्टाईल मध्ये पॉइंटच्या डोक्यावरून फेकलाय हा चौकार. बाद 38 धावा. चांगली बॅटिंग, सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळते प्रवीण निरगुडा आणि प्रवीण दरवडाच्या माध्यमातून. यावेळेस जबरदस्त वापर तिथे मात्र आपण पाहू शकाल. बॉटम हँडचा वापर, चेंडूला फेकून देतोय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा षटकार. पहिल्या डावात फलंदाजी करत असताना धावफलकावरती आपण पाहतोय 44 धावा. या वेळेस गोलंदाजी मार्कवर येदुटणे संघाकडून प्रकाश येतोय. पहिला चेंडू इथे डॉट फेकतोय, चांगली सुरुवात करतोय. अंतिम षटक आणि निर्णायक षटक, स्लॉग वरचं षटक हाताळतोय प्रकाश. स्ट्रायकेला प्रवीणला आपण पाहतोय. यावेळेस फटक्यामध्ये ताकद थोडी कमी पडते, तिथं बॅकवर्ड स्क्वेअर लेगला पकडलाय, झेल संपवलाय प्रवीणचा खेळ. केवडीचे मास्टर
नवीन फलंदाज निलेश निरगुडा यूट्यूब स्टार मात्र आपल्या संघासाठी चौथ्या क्रमांकावरती इंटर होतोय निलेश. नक्कीच चॅम्पियन ट्रॉफीची फायनलची मॅचसुद्धा थोड्याच वेळात सुरुवात होईल. न्यूझीलंड संघाने टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि भारतीय संघाला चेस करण्यासाठी आमंत्रित केलंय. मेगा फायनलची चॅम्पियन ट्रॉफीची मॅच पाहायला मिळेल. यावेळेस मात्र स्लोअर बन चेंडू कमबॅक करतोय इथे प्रकाश. धावसंख्या 44. या ओव्हरवरती एक सुद्धा धाव आली नाही अजून. यावेळेस शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पूल केलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत 2. तिथे क्षेत्ररक्षण चांगलं होतंय आपण पाहतोय. आणि आपण पाहतोय अवघी एकच धाव एका धावेने टीम ममदापूर संघाची टोटल धावफलकावरती आपण पाहतोय तब्बल 45 धावा. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक पहिल्या सत्रातील. कमबॅक तर केलं इथे हेदुटणे पनवेल संघाने, परंतु हेदुटणे पनवेल संघाला 2 बॉलची पॅनलाईज सुद्धा आहे. ज्यावेळेस बॅटिंग करेल त्यावेळेस मात्र यावेळेस फटका चांगला नाहीये. तिथे क्षेत्ररक्षक जरूर होता आणि परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू सीमा पार. 4 धावा. थँक्यू डीजे. या चौकाराने आपण पाहतोय ममदापूर संघ पहिल्या सत्रात पहिल्या इनिंगमध्ये फलंदाजी करत असताना धावफलकावरती आपण पाहतोय 2 गडी 49. शेवटचा आणि अंतिम चेंडू निर्णायक चेंडू असेल या पहिल्या सत्रातील. गोलंदाज पुन्हा एकदा ओव्हर द विकेटनं प्रकाश. यावेळेस वेगवान चेंडू टाकलाय. तिथे आपण पाहू शकाल शेवटचा चेंडू डॉट येतोय आणि इथे 4 षटकाचा खेळ संपलाय. ममदापूर संघाची टोटल 49 धावा आणि येणारे 22 चेंडू आणि हेदुटणे संघाला जिंकण्यासाठी 50 धावांचं टार्गेट. आणि दुसऱ्या सत्रामध्ये ज्यावेळेस चेस करेल हेदुटणे संघ त्यावेळेस मात्र मायक्रोफोनवरती एक सुमधुर आवाज प्रकाश पवार सर जोडले जातील मायक्रोफोनवरती. आणि आपण पाहत राहा जय भैरवनाथ क्रिकेट संघ बोरीचीवाडी आयोजित भव्य दिव्य असं आयोजित टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा. मी थांबतो, तुम्ही थांबू नका. आपण ऐकूया सेकंड इनिंगमध्ये प्रकाश पवार साहेबांचा एक गोड सुमधुर आवाज. धन्यवाद. अतिशय सुरेख समालोचन या ठिकाणी ऐकायला मिळालं आणि ते एक चांगला आवाज कशेले परिसरातील एक जबरदस्त आवाज या ठिकाणी आपण ऐकलं. तर निश्चितच आपण पाहतोय भैरवनाथ क्रिकेट संघ बोरीचीवाडी आयोजित पर्व पहिलं 2025 सत्र. निश्चितच या पहिल्या सत्रामध्ये आपण पाहतोय फर्स्ट राऊंडची शेवटची मॅच, त्याच्यात देखील 2 बॉलची पॅनल्टी. अगदीच हेदुटणे टीम पनवेल तालुक्यातील खूप लांबूरचा प्रवास करून
या ठिकाणी उपस्थित झाली, परंतु खूपच लेट आली. त्या कारणास्तव या ठिकाणी आयोजकांनी नियमानुसार या ठिकाणी 2 बॉलची पॅनल्टी दिली आणि जे 24 बॉल होते त्यातील 2 बॉल मात्र या ठिकाणी कमी करण्यात आल्याने एकंदरीत 22 बॉलमध्ये बनवायचे आहेत ते मात्र 50 धावा. ड्रेसिंग आणि चेसिंग या ठिकाणी आपण पाहतोय. येणारे 22 बॉल 50 धावींची गरज असणाऱ्या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकातील 2 बॉलची या ठिकाणी पॅनल्टी आणि फक्त 4 चेंडू या ठिकाणी हाताळणारे गोलंदाज अगदीच ममदापूर टीमचा आणि एकंदरीत 22 बॉलमध्ये बनवायचे ते 50 धावा. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. अतिशय चांगली स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतोय. अगदीच खूप चांगली क्वालिटी विथ क्लॅरिटी या ठिकाणी आपण पाहतोय. फ्रेंडशिप लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा सातत्याने लाईव्ह कव्हर केली जाते. आजचा स्पर्धेचा 4था दिवस आणि 4थ्या दिवसातील फर्स्ट राऊंडची 4थी मॅच या ठिकाणी आपण पाहतोय. सलामीची जोडी आपण पाहतोय. मैदानच्या आतमध्ये जीवन आणि कैलास दोन्ही सलामीवीर मैदानच्या आतमध्ये सज्ज झाले आहेत. लांबवरचा प्रवास करून पर्यंत ही टीम उपस्थित जरूर झाली. एक चांगला खेळ पाहायला मिळेल आज. कर्जत ग्रामीण टेनिस विपक्ष पनवेल ग्रामीण टेनिस क्रिकेटचा खेळ आपल्याला अनुभवायला मिळाल्या दोन्ही टीमच्या माध्यमातून. खूप चांगली बॅटिंग केली. प्रथमतः टॉस जिंकला होता टीम हेतुटणे संघानं फील्ड करण्याचा निर्णय स्वीकारला, पण तो फील्ड करण्याचा निर्णय कुठेतरी चुकीचा ठरलाय की काय, परंतु पाहूया. अद्याप एक सत्र त्यांच्याकडे बाकी आहे. येणाऱ्या 22 बॉलमध्ये बनवायचे ते 50. तर सांघिक पहिलं वैयक्तिक पहिले षटक घेऊन येते गोलंदाज आपण पाहतोय दीपक निरगुडा. एक जबरदस्त अष्टपैलू गोलंदाज. बॉलिंग ट्रॅकवरती पंचाच्या अगदी उजव्या इष्टीवरनं गोलंदाजी करत असताना पहिलाच बॉल शॉर्ट ऑफ द लाईनचा चेंडू अगदीच कुठेतरी पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. डॉट बॉलची इथून सांगता झाल्या. प्रत्येक चेंडू महत्त्वाचा असणारे पॉवर प्लेचे षटक आहे. त्यात देखील 2 बॉलची पॅनल्टी आणि 1 बॉल डॉट. म्हणजे आता फक्त शिल्लक राहिले ते फक्त 3 बॉल आणि 3 बॉलवरती कुठेतरी आक्रमण करावं लागेल. आक्रमणास सुरुवात करावी लागेल. चौकार षटकार काहीतरी इथे करावं लागेल विद्युतने टीमला. वारंवार या ठिकाणी थोडेसे स्लोअर गतीची गोलंदाजी होत असताना आपण पाहतोय त्याचा पुरेपूर फायदा उचलताना दिसत नाहीये. फलंदाज आपण पाहतोय सलामीला गेलाय. खऱ्या अर्थानं जीवनच्या बॅटला मात्र इथेच बॉल स्पर्श होताना दिसत नाहीये. लगातार बॅक टू बॅक जर का आपण पाहिलं तर 2 चेंडू या ठिकाणी निर्धाव फेकले आहेत आणि एकंदरीत चांगली गोलंदाजी. ज्या पद्धतीची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल त्याच पद्धतीची गोलंदाजी देखील आपल्याला पाहायला मिळते दीपक निरगुडाच्या माध्यमातून. इथे खोलवट्या चेंडू खोदून काढलाय. स्टेट ड्राईव्ह खेळलाय. खूप लांबवरचा प्रवास. चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे 6 धावींसाठी एक दर्जेदार स्ट्रोक षटकार. थँक्यू डीजा. पहिले 2 चेंडू शांत ठेवला पण तो शांत बसणारा हा खेळाडू नाही आहे जीवन. खूप चांगला स्फोटक फलंदाज आहे. ज्या रीतीच्या बॅट फिरली यार ते षटकार जबरदस्त स्ट्रोक आपण पाहिला. खूप लांबचा प्रवास केला होता मागील बॉलचा. पुन्हा एकदा बॅक टू बॅक हा दुसरा मोठा फटका. म्हणजे बॅटच्या रडारमध्ये बॉल आला ना की तो सीमा पार जातो जीवनचा. काय जबरदस्त बॅटिंग आपण पाहतोय. बॅक टू बॅक हा दुसरा षटकार. 2 चेंडू लगातार निर्धाव केल्यानंतर लगातार 2 चेंडू आणि 2 षटकार आले आणि धावफलकावरती धावसंख्या 12. ओव्हर क्रमांक 1 संपलाय आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावा आले ते मात्र 12. ओव्हर का संपले तर 2 बॉलची पॅनल्टी पॉवर प्लेच्या षटकामध्ये होती. त्या कारणास्तव या ठिकाणी ओव्हर समाप्ती झाली आणि एका षटकानंतर धावा आल्या त्या 12. आता येणारे 18 बॉल आणि 38 धावींची गरज. कंपल्सरी चेसिंग डीज. थँक्यू डीजा. थँक्यू. थँक्यू. थँक्यू डीजे. अगदीच एका षटकाच्या समाप्तीनंतर धावा आल्या त्या मात्र 12. 18 बॉल 38 धावींची गरज. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम या ठिकाणी आपण पाहतोय. पहिलं षटक हाताला दीपक निरगुडानं 12 धावा खर्च केल्या आणि दुसरं षटक घेऊन येते बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय. बॉलर नेम प्रवीण दरवडा. यावेळेस बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय. जबरदस्त बॅटिंग पहिल्या सत्रात पाहिली होती तशीच बॅटिंग पनवेलला अगदीच जर का आपण पाहिलं तर पनवेल तालुक्यातून आलेली टीम या ठिकाणी आपण पाहतोय. एक जबरदस्त बॅटिंग त्यांची देखील पाहायला मिळते. हेदुटणे टीम लांबवरचा प्रवास करून या ठिकाणी आली. यावेळेस स्ट्राईकसाठी कैलास
अगदी त्यावेळेस स्ट्राईकसाठी अगदी क्षमासोय थोडीशी मिस्टेक झाली. जे 2 षटकार ठोकले ना ते मात्र कैलासने ठोकले होते आणि यावेळेस जीवन कारण मास्टर स्कोररकडनं थोडीशी गफलत झाली होती नावल येत असताना. आणि इथून जर का आपण पाहिलं तर गोलंदाज यावेळेस आपण दुसरे षटक हाताला असताना आपण पाहतोय प्रवीण दरवडा आणि जीवन ऑन स्ट्राईक हँडला. चांगली गोलंदाजी या ठिकाणी पहिल्या चेंडू जवळपास डॉट फेकलाय. समीकरण इथे अलंग ते कार्पेट खेळलाय अगदीच शॉट मिडऑफमध्ये सिंगलला यास बॅट थोडीशी लेट या ठिकाणी टेकली. निश्चितच विकेटचं पतन. पहिला धक्का या ठिकाणी बसेल टीम हे दुटणे संघाला. विकेट सहजा नवीन फलंदाज पंच काय चेक करायचंय. यस विकेट आहे. चला नवीन फलंदाज जा मैदानच्या आतमध्ये. अगदीच बॅट मात्र हवेत होती आणि तोपर्यंत गोलंदाज मात्र बॉल स्टंपला लावून मोकळा झाला होता. एकंदरीत विकेट्स आल्या. पहिला धक्का या ठिकाणी बसेल टीम हैतुटणे संघाला जीवनच्या स्वरूपामध्ये. त्यानंतर बॅटर मैदानच्या आतमध्ये इनाईट क्रमांक 3 वरती अक्षय हा फलंदाज जात असताना आपण पाहू शकाल. सातत्याने चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत टीम ममदापूर संघाची. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या आणि त्यानंतर दुसरे षटक हाताला असताना आपण पाहतोय प्रवीण दरवडा बॉलिंग ट्रॅकवरती. अतिशय चांगली गोलंदाजी. रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट्स प्राप्त केली. पहिला चेंडू डॉट दुसऱ्या चेंडूवरती रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट्स. परंतु कैलास पुन्हा एकदा षटकार हॅट्रिकच्या कगारवरती होता फलंदाज कारण पहिल्या षटकातील शेवटच्या 2 चेंडूवरती 2 षटकार ठोकले होत्या आणि यावेळेस मात्र ठोकतोय चौकार आणि चेंडू जाईल स्कोरलेट बॉन्ड लाईनच्या डोक्यावरनं. रन्स मिळतील 4 चौकार. थँक्यू डीजे. 16 धावा एकंदरीत स्कोर कार्डवरती. 50चा पाठलाग करायचा आहे. 50चा पल्ला गाठायचा आहे आणि गोलंदाज तयार. इथे मोठा फटका, उंची जास्त लांबी कमी, झेल ची संधी आणि फटका बसला. इथे कोणती चूक करत नाहीये. अक्षयच्या पारीचा मात्र इथे खेळ खल्लास झालाय. पकडला यावेळेस अक्षयचा झेल आणि संपवला. अगदीच या ठिकाणी आपण पाहतोय कैलासच्या फलंदाजाचा खेळ. यस थँक्यू डीजा. 16 धावा एकंदरीत स्कोर कार्डवरती. 1.3 चेंडूचा खेळ संपलाय. 50चा पाठलाग करायचा. 34 धावींची अद्याप गरज आहे. खूप चांगले बॅटिंग करत होता. वैयक्तिक 4 चेंडूचा खेळ गेला कैलासनं आणि 16 धाव्यांचं योगदान दिलं आपल्या टीमसाठी. कारण टीम अडचणीमध्ये होती आणि चांगली कामगिरी केली. परंतु इथून मात्र आता मधल्या फलीतील फलंदाज चांगली कामगिरी करावी लागेल. बिटवीन द गॅप इथे खेळून काढलंय आणि चेंडू थांबणार नाही. वेगवान चेंडू होता. जमिनीला घासत पुसत गरंगाला चेंडू होते फरार. रन्स मिळतील 4 चौकार. वीस धावा स्कोर कार्डवरती. 30 धावींची अद्याप गरज आहे. संघर्ष इथे करावा लागेल. संघर्ष करत असताना इथे चांगली बॅटिंग करावी लागेल. हेतूने टीमला जर विजय निश्चित करता असेल तर इथे मात्र मिड स्टंपवरतून चेंडू सर निघून चालला. विकेट किपरच्या हातामध्ये वेगवान चेंडू होता आणि अगदीच या ठिकाणी डॉट बॉलची इथे झाले सांगता. ओव्हर क्रमांक 2 या ठिकाणी संपलाय. 2 षटकांच्या वाजवी खेळल्यानंतर स्कोर कार्डवरती धावसंख्या आल्या एकंदरीत 20. 10च्या रन रेटनं स्कोर कार्डवरती धावसंख्या आल्यात 20. आता 12 बॉल आणि बनवायचे ते 30 धावा. 15चा रन रेट या ठिकाणी राखायचे प्रति षटकामागे टीम हेतुटणे संघाला. डीजे
हो धन्यवाद डी जे मास्टर. अगदीच इतके सध्याच्या घडलं आपण पाहिलं ना तर मॅच एक जबरदस्त चालू आहे. ममदापूर विपक्ष हे दुटण्या 12 बॉल 30 धावींची गरज कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आणि खऱ्या अर्थाने मैदानच्या आतमध्ये आत्तापर्यंत आपण पाहतो 20 धावा हे दुसऱ्या टीमनं देखील एक चांगली बॅटिंग केली आहे. आता 12मध्ये बनवायचे ते मात्र 30 धावा कारण 15चा रन रेट आहे 15चा औसत आहे 15-0-0च्या सरासरीनं इथे धावा जरूर जमा करायचे ते हे दुटणे टीमला. स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहतोय करणा फलंदाज स्ट्राईक एंडला इथे खराब फिडिंग दोन्ही पायांच्या मधोमधून चेंडू निघून चाललाय. चेंडू सरळ जातोय लॉंग ऑन बाउंड लाईनच्या डोक्यावरून रन्स मिळतील 4 चौकार. तिथे मात्र 4 धावा दिल्यात. अतिशय खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं मैदानच्या आतमध्ये. ज्यावेळेस गोलंदाज चांगली गोलंदाजी करतो ना त्यावेळेस तुम्ही त्याला साथ द्या. जर त्याला तुम्ही साथ दिली नाही ना यास कमबॅकिंग गोलंदाजी अगदीच्या ठिकाणी जर का आपण पाहिलं ना अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि एकंदरीत जर का आपण विचार केला तर धावफलकावरती धावसंख्या जवळपास 24 परंतु इथे पंचाचं डिसिजन काय ते पाहूया. अगदीच पंचांच्या डिसिजनची वाट पाहत होतो आणि अगदी ज्या ठिकाणी आपण पाहतोय 75. चला मॅच सुरुवातीला गेम ऑन करायची आहे. गेम ऑन करा. अगदीच धावफलकावरती धावसंख्या 24 धावा 30 अगदीच आपण पाहतोय 50चा पाठलाग करायचं 26 धावींची अद्याप गरज आहे. तिसरे षटक प्रगतीपथावर आणि बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय निलेश. अगदीच या ठिकाणी आपण पाहतोय निलेश निरगुडा बॉलिंग ट्रॅकवरती. ममदापूर टीमचा एक जबरदस्त गोलंदाज. स्लोअर गतीचा चेंडू होता स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये चेंडूला अडवायचं होतं. सिंगल फास्ट आल्या डबलचा प्रयत्न गचाल क्षेत्ररक्षण काय चाललंय मैदानच्या आतमध्ये. अगदीच खराब फिडिंग गचाल क्षेत्ररक्षण. जर या मॅचमध्ये गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय ना तर मित्रांनो त्याला तुम्ही साथ द्या. जर त्याला तुम्ही जर का साथ दिली नाही ना तर मात्र तुमचा खेळ खराब झाल्याशिवाय राहणार नाही. क्रिकेट आहे सातत्याने रंग बदलणारा खेळ हा क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो. आम्हाला वेळ लावणारा खेळ हा क्रिकेटचा खेळ आहे. आमची ओळख नसताना ओळख करून निर्माण करून देणारा खेळ हा क्रिकेटचा खेळ आहे. आणि निश्चित तोच हा सातत्याने रंग बदलणारा खेळ हा क्रिकेटचा खेळ आपण अनुभवतोय मैदानच्या आतमध्ये. हे तुटणे विपक्ष ममदापूर खोलवर टप्प्यात चेंडू खोदून काढलाय सिंगल फास्ट आलाय डबलचा प्रयत्न डीप मिडविकेटवरतून क्षेत्ररक्षक तैनात होतोय तोपर्यंत रन्स कंप्लीट होत आहेत 2 रन इज कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न काय चाललंय अति घाई संकटात नेई यस उंगली उठी मतलब दुर्घटना करते काही गरज नव्हती. स्वतःहून आत्महत्या करतोय काही आवश्यकता नव्हती. विकेटचं पतन डीजा. एस 2 धावा आल्या. त्या 2 धावेच्या सहाय्याने टीमची टोटल धावसंख्या लॉ फुलटॉस चेंडू अगदीच्या ठिकाणी आपण पाहतोय चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे रन्स मिळतंय 4. अगदीच्या ठिकाणी बिमर चेक केला जातोय की काय. बॉल अगदीच्या ठिकाणी अगदीच नो +4 या 5 धावा येतील आणि 5 धावेच्या सहाय्याने टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचतील. एकंदरीत स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल
32 अंकावरती 50 धावींचा पाठलाग करायचा. उघडा डोळे पहा नीट, कारण पुढील चेंडू असणार आहे फ्री हिट. आणि फ्री हिटचा चेंडू काय जबरदस्त यॉर्कर लेंथ हाताळली होती. जबरदस्त चेंडू, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र उगारलं होतं, पण तो निश्चितच या ठिकाणी चेंडू सरळला विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला. अगदीच खूप चांगली गोलंदाजी केली, कमबॅक केला. फ्री हिटच्या चेंडूला देखील खूप चांगल्या रीतीने हाताळलं गेलं. आणि एकंदरीत स्कोअर कार्डवरती धावसंख्या आपण पाहतोय, धाव फलकावरती धावसंख्या आल्या ते मात्र 33 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावरती, 33 धावा एकंदरीत स्कोअर कार्डवरती. निलेशचे काही बॉल शिल्लक असतील या तिसऱ्या षटकातील. चांगली बॅटिंग आपण पाहतोय हेदूटने पनवेल टीमची देखील चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. यस, जमिनीला घासून चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. यस, इट्स अ डॉट बॉल. 3 षटकांचा वाजवी खेळ संपला. 11च्या सरासरीनं स्कोअर कार्डवरती धावसंख्या आले ते 33. आता येणारे 6 बॉल आणि बनवायचे ते मात्र 17. कंपल्सरी चेशिंग हा स्पर्धेचा नियम. 6 बॉल 17ची गरज आहे. खूप चांगले मॅच पाहायला मिळेल. कंपल्सरी चेशिंग 17 धावींची गरज आहे. 33 धावा झाल्यात.